मी तिथं आहे, तिथं त्याच ठिकाणी आहे, शेतकरी आहेत समोर सगळे. बोलतो. बोला दादा. नमस्कार, खासदार ओमराजे निंबाळकर बोलतोय. आता लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं मी लोकसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला आहे. पण आपण जे आंदोलन करता त्याच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या बातमीच्या बाबतीत लोकसभेत सुद्धा मी अनेक वेळेस केंद्र सरकारची धोरणं कशी महाराज करतायत याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्याच्या कष्टाचे, घामाचे, हक्काचे पैसे ते शेतकऱ्याला मिळणं नितांत गरजेचं आहे. जसं उद्योगपतीनं उत्पादित केलेल्या मालावर किती नफा कमवायचा हा उद्योगपतीचा अधिकार आहे, त्याच पद्धतीनं शेतकऱ्याने सुद्धा हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकावर किती नफा कमवायचा हा अधिकार शेतकऱ्यांना असला पाहिजे. मला वाटतं त्याच्या बाबतीत केंद्र सरकारला विसर पडलाय. निश्चितपणे तुमचा प्रतिनिधी म्हणून कायम तुमच्या प्रश्नाविषयी मी लोकसभेत बोलत आलोय. आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी आपल्या बरोबर आहे. आणि आपली सुद्धा साथ कायम आमच्या पाठीशी आहे. तुमच्या या आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे. आणि निश्चित आपला आवाज बनवून लोकसभेत हा विषय निश्चितपणे उचलेल. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय